खाद्यचित्रेमध्ये आज आपण बनवतो ऑथेंटिक लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात। खूप सोपा आहे करायला। गोडा मसाला घेतलेला आहे इथे मी 2.5 टेबलस्पून, त्याच्यानंतर 2 टेबलस्पून घेतलेले आहेत इकडे मी धने, 1 टेबलस्पून जिरा आहे, गरम मसाले घेतले त्याच्यामध्ये लवंग, काळी मिरी, दालचिनी, 1 चक्री फूल घेतले, 3 तेजपत्ता आहे, आलं घेतलेलं आहे 2 इंच आणि चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या। याच्याच बरोबर घेतलेला आहे 2 कप भरून मी बासमती तांदूळ, म्हणजे वजनावरती 400 ग्रॅम हा बासमती तांदूळ आहे। काजू पाकळी घेतलेली आहे, वटाणे घेतलेले आहेत, 1 मी गाजर घेतले केशरी आणि तोंडली घेतलेला आहे। हा ऑथेंटिक मसाले तोंडली भात आहे। इथे मिक्सरच्या जारमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरं, त्याच्यानंतर गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता, चक्री फूल, लवंग, दालचिनी आणि काळे मिरं हे सगळं आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आणि ग्राइंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार हिरवी मिरची आणि आलं। हा जो मसाले भात आहे हा तुम्ही कुठल्याही नैवेद्यासाठी करू शकतात। 2 टेबलस्पून भरून मी याच्यामध्ये सुकं खोबरं घातलेलं आहे। हा जो मसाला आहे हा आपल्याला फुल ग्राइंड करताना एकदम फाईन ग्राइंड नाही करायचा आहे। हा आपण जसं म्हणतो खडबडीत, म्हणजे खूप जास्त आपल्याला ह्याची पावडर नाही करायची आहे। तयार झालेला आहे आपला हा मसाला। त्याच्यामध्येच मी गोडा मसाला टाकलाय आणि परत एकदा मिक्सरला मी ग्राइंड केलेला आहे। आता इथे एक मी मोठं पॅन घेतलंय जाड बुडाचं, त्याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे। ऑथेंटिक रेसिपीमध्ये तेल आणि तूप हे दोन्ही घातलं जातं, पण मी जास्त तुपाचं नाही मला आवडत, त्याच्यामुळे मी फक्त तेलामध्ये बनवलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तूप आणि तेल हे दोन्ही तुम्ही अर्धे अर्धे करू शकतात। गोडा मसाल्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही चेक करा की गोडा मसाला कसा बनवायचा। 1 मोठा टीस्पून भरून मी ह्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिंग घालायचा आहे। फोडणी जी आहे एकदम खमंग झाली पाहिजे, त्याच्यामुळे हिंग सुद्धा मी 1 टीस्पून भरून इथे ॲड केलेला आहे। हिंगाचा चव अप्रतिम येतो। त्याच्यानंतर हळद सुद्धा 1 टीस्पून इतकी घातलेली आहे फोडणीमध्ये। आणि जो आपण आत्ता मसाला वाटला होता मिक्सरला, ज्याच्यामध्ये गोडा मसाला, आलं आणि हिरवी मिरची होती आणि बाकीचे खडे मसाले होते, ते सुद्धा आपल्या तेलावरती खमंग परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे, भरपूर कढीपत्ता टाका, कढीपत्ताचा वास हा अप्रतिम येतो। आता हा जो मसाला आपण मिक्सरला ग्राइंड केला होता तो सुद्धा खमंग परतून घ्यायचा आहे। खमंग परतून झाल्यानंतर ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तोंडली घेतलेली आहे, काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत। काजू सुद्धा मी इथे 100 ग्रॅम घेतलेले आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकतात, पण मी जसं आत्ता सांगितलं लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या प्रकारे भात केला जातो तीच पद्धत तुम्हाला मी इथे दाखवत आहे। आणि ह्याच्यामध्ये कांदा लसूण दोन्ही मी यूज नाही केले, त्यामुळे नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाले भात बनवू शकतात। तोंडली घातलेली आहे साधारण वजनावरती 150 ग्रॅम, 100 ग्रॅम इतके मी मटार घेतलेले आहेत, फ्रोझनचे मटार आहेत, आणि साधारण 100 ग्रॅम इतकं मी गाजर घेतले। सगळं परतून घेऊया। आपल्याला एक वाफ काढायची आहे। जितके तांदूळ घेतले होते त्याच्या डबल इथे मी पाणी घेतलेलं आहे। 400 ग्रॅम तांदूळ मी घेतले होते, हे वाटीच्या मापामध्ये 2.5 वाटी माझा तांदूळ होते, म्हणून मी इथे 5 वाटी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। कायम भातामध्ये गरम पाणी घातलं तर तांदूळ तुमचा पटकन शिजतो आणि भात हा मोकळा मोकळा होतो। एक वाफ काढल्यानंतर तांदूळ सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। बघा मी याच्यामध्ये अजून मीठ नाही घातलेलं आहे। जेव्हा आपण पाणी घालणार आहोत त्याच वेळी आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे। मीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकतात, पण जर पहिल्यांदाच करणार असाल तर साधारणतः मोठी 1 वाटी जर तुमचा तांदूळ असेल तर त्याला 1 टेबलस्पून इतकं प्रमाण असतं मिठाचं। तरी प्रत्येक घरामध्ये मीठ हे कमी जास्त खाल्लं जातं, तुम्ही चेक करून तुमच्या स्वादाप्रमाणे इथे मीठ ॲड करा। तांदूळ छानपैकी परतून घ्यायचा आहे, आणि तांदूळ परतल्याने त्याचा जो वास असतो ना अतिशय खमंग येतो। ऑथेंटिक रेसिपी ही आंबेमोहोर तांदूळ किंवा कोलम राईसनी केली जाते, पण मी ह्याच्यामध्ये बासमती तांदूळ वापरला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ वापरून हा मसाले भात करू शकतात। आता सुरुवातीला आपण परतून घेतल्यानंतर इथे उकळतं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। जसं मी आत्ता सांगितलं 5 वाटी पाणी मी उकळलं होतं 2.5 वाटी तांदूळासाठी। तांदूळाच्या दुप्पट कायम पाणी घालायचं असतं। सगळं नीट ढवळून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला अंदाजाने मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पाणी चांगलं उकळायचं आहे आणि मग आपण वाफेवरती शिजवणार आहोत।
ऑथेंटिक रेसिपी में थोडासा गुळ सुद्धा घातला जातो. जर तुम्हाला गुळ आवडणार असेल तर गुळाचा एकदम एक लहान खडा या भातामध्ये शेवटला ॲड करा. मीठ घातलंय आणि पाणी नीट उकळल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि वाफेवरती भात हा मस्तपैकी आपल्याला शिजून घ्यायचा आहे. ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मसाले भात तुम्हाला मी आज दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या खाद्यजत्रा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे. ही सगळी प्रोसेस करताना गॅस माझा हाय फ्लेमवरती होता. आता सगळं ढवळून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि याला मी झाकून ठेवलं आहे. साधारणतः 15 मिनिटं लागतात स्लो फ्लेमवरती भात पूर्णपणे शिजण्यासाठी. भात व्यवस्थित शिजून झाल्यानंतर, मसाले भात पूर्णपणे शिजून झाल्यानंतर वरती कोथिंबीर आणि भरपूर ओला नारळ हा सर्व केला जातो. आवडत असेल तर मस्तपैकी तूप पण टाका आणि ह्याला पापड बरोबर सर्व करा. तयार झाला आपला ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मसाले भात. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय. सर्विंग करताना वरती भरपूर कोथिंबीर आणि ओला नारळ आणि लिंबाची फोड द्यायची पद्धत आहे. तूप सुद्धा मी टाकलं होतं पण ते एडिट करताना राहून गेलं. मी वरतून मस्तपैकी तूप सुद्धा सर्व केलं होतं. तयार झालेला आहे आपला अप्रतिम चवीचा असा मसाले भात. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा.